नमो नमः सर्वेभ्यो सुप्रभातम्। अधुना एतस्मिन् सीरीज़मध्ये एतस्यां सीरीज़मध्ये वयं विभक्तेः नियमाः पठने विभक्तेः नियमानां पठनं अ, कुर्मः। एतस्मिन् चलचित्रे गतस्मिन् चलचित्रे वयं प्रथमविभक्त्याः अभ्यासम् अकुर्वन्। अधुना वयं द्वितीया विभक्तेः अभ्यासं अत्र करणीयमस्ति। अहं शेर् करोमि। कारक वयं पठितवन्तः। षट् कारकाणि सन्ति। कर्ता, कर्म च करणं, सम्प्रदानं, तत् अपादान, अधिकरण इत्याहं कारकाणि षट्. त्याच्यानंतर 7 विभक्ती आपण बघितल्या. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. त्यात त्याच्यानंतर किम शब्दाची रूपं पण आपण बघितलेली आहेत. तद आवश्यकम, तस्य कंठस्थीकरणम आवश्यकम. प्रथमा विभक्ती कर्तरी प्रयोगे कर्ता प्रथमा विभक्तीत जातो, हे पण आपण बघितलं. 9 प्रकारचे कर्ते पण आपण बघितले. त्याच्यानंतर काही उदाहरणं बघितली. अतः अधुना वयं द्वितीया विभक्तेः द्वितीयायाः विभक्तेः अभ्यासं करणीयमस्ति अत्र. द्वितीया प्रथमामध्ये आपण कर्ता प्रथमम क्रिया घडत असते, त्याचा कोणीतरी कर्ता असतो. बरोबर आहे. कर्त्याशिवाय क्रिया घडत नाही. आता कर्त्याला कुठे टाकलं आपण? प्रथमा विभक्तीत टाकलं किंवा प्रथमा विभक्ती आणि त्याला कुठलेही प्रत्यय लागत नाहीत. हे एतत् सर्वे वयं गतस्मिन् चलचित्रे वयं पठितवन्तः गते. अधुना द्वितीया म्हणजे आता कर्ता कार्य करत असतो. कर्ता काहीतरी करत असतो. क्रिया करत असतो. परंतु तो जे काही करत असतो. आता उदाहरणार्थ अहं पठामि. मी वाचते आहे. पण मी काय वाचते आहे? काहीतरी वाचते आहे. बरोबर? काव्यम, पद्यम, पाठः, श्लोकम अ, किमपि अहं पठामि. तर ते काय वाचते आहे? हां, कर्ता किम करोति? हं, कर्ता काय करतो आहे? कर्ता करतो आहे बरोबर आहे. परंतु काय करतो आहे? तर तो जे काही करतो आहे अथवा अहं खादामि, मी खाते आहे. आता आता क्रियापदं जर बघितली तर बेसिकली 2 प्रकारचे क्रियापदं असतात. एक सकर्मक क्रियापद आणि एक अकर्मक क्रियापद असतं. सकर्मक क्रियापदांमध्ये कर्म असतं. म्हणजे उदाहरणार्थ खादामि, पठामि, वदामि, लिखामि. वयं प्रवेशपरीक्षायां पठितवन्तः। क्रियापदे क्रियापदः द्वे प्रकार क्रियापदस्य द्वे द्वौ प्रकारौ स्तः. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. आता उदाहरणार्थ अहं हसामि. आता मी काय हसते आहे? असा प्रश्न नाही विचारता येत. त्यामुळे हस धातू किंवा हसामी हे क्रियापद आहे. ते अकर्मक आहे. अहं पतामि किंवा अहं धावामि किंवा सह धावती. तो धावतो आहे. तर तो काय धावतो आहे असा प्रश्न नसतो. त्यामुळे धावसारखी काही क्रियापदं असतात, जी ती अकर्मक क्रियापद आहेत. त्यांना कर्म नसतं. पण बऱ्याचशा क्रियापदांना कर्म असतं. उदाहरणार्थ वदामी, पठामी, लिखामी अ, अशी बरीचशी क्रियापद असू शकतात. रक्षामी, पश्यामी, ओके किंवा दृश्य, पश्य, रच, वच अशी बरीचशी धातू आहेत, की जे सकर्मक धातू आहेत आणि बरेचसे धातू आहेत उदाहरणार्थ धाव, हस थोडे कमी आहेत, परंतु असे धातू आहेत ज्यांना अकर्मक असं म्हणतात. ज्यांना कर्माची आवश्यकता नाही. तर त्या ठिकाणी कर्माची द्वितीया होत नाही. परंतु सकर्मक धातू जिथे असतील, तिथे कर्माची द्वितीया अपेक्षित आहे. म्हणजे किम करोति, कर्ता किम करोति असा प्रश्न त्या क्रियापदाला विचारायचा. कर्ता काय बरं करतो आहे? तर तो जे काही करतो आहे, त्या प्रश्नाचं उत्तर जे मिळेल, त्या शब्दाची आपल्याला द्वितीया करायची आहे. कारण बेसिकली कर्मच काही बऱ्याचशा पुढच्या कॉम्प्लिकेशन वाक्यांमध्ये कर्मच सापडत नाही, की ह्याच्यामध्ये कर्म कुठलं आहे. तर क्रियापद पहिलं शोधून काढायचं. सेकंड आहे की कर्ता शोधून काढायचा. त्या कर्त्याला विचारायचं, "बाबा तू काय करतो आहेस?" तर त्याचं जे उत्तर येईल ते ते त्यांचं कर्म आहे या वाक्यातलं, कर्मपद आहे. हां. आणि त्या कर्मपदाची आपल्याला द्वितीया करायची आहे. मग एकवचनात असेल, द्विवचनात असेल, बहुवचनात असेल. ज्या वचनात असेल त्याची
द्वितीया करायची. उदाहरणार्थ बघा, आता रामः खादति. राम खातो आहे. आता ही वाक्य छोटी-छोटी आहेत, सोपी-सोपी आहेत म्हणून ते सोपं वाटतंय. परंतु पुढे कॉम्प्लिकेटेड वाक्यांमध्ये हेच नियम किंवा हेच प्रिन्सिपल, हीच टेक्निक आपल्याला फॉलो करायची आहे. रामः खादति. राम खातो आहे. काय बरं रामाला विचारायचं, "काय खातोयस तू?" तर रामः किं खादति? तर त्याचं जे उत्तर येईल ते म्हणजे फलम. तर ते फलम हे फल किंवा फल हे जे प्रातिपदिकम आहे त्याचं त्याची द्वितीया करायची आहे आपल्याला. आता फल हे नपुंसकलिंग प्रातिपदिकम आहे. त्याचं वनं वने वनानि आणि वनं वने वनानि द्वितीया. त्यामुळे प्रथमा द्वितीया समानमस्ति. त्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक नाही. परंतु जर अ, पाठः असेल हां, रामः लिखति किंवा रामः पठति असं जर असेल तर रामः पठति, रामः किं पठति? तर रामः पाठम पठति. आता पाठ हे प्रातिपदिकम देवसारखं चालतं. अकारांत पुल्लिंगी शब्द आहे पाठ किंवा देव. तर त्याचं कसं चालतो? पाठः पाठौ पाठाः प्रथमा, पाठम पाठौ पाठान द्वितीया. म्हणजे राम जर एक धडा वाचत असेल, तर रामः पाठम पठति आणि राम जर अनेक धडे वाचत असेल, तर रामः पाठान पठति. समजतंय? त्यामुळे फलममध्ये नपुंसकलिंगीमध्ये तेवढं समजणार नाही, कारण प्रथमा द्वितीया सेम असते. परंतु आता समजा कविता असेल, बरोबर? कविता स्त्रीलिंगी आहे. त्याचं माला, माले, माला हा प्रथम प्रमाणे कविता, कविते, कविता हा प्रथमा आणि कविताम, कविते, कविताः द्वितीया. ओके. तर त्याप्रमाणे मग प्रत्येक जो शब्द असतो पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी त्याचं जे द्वितीया एकवचन, बहुवचन असेल ते वापरायचं. तर ही मेन कर्माची द्वितीया विभक्ती कर्मपदस्य द्वितीया हा एक नियम आहे. आता त्याच्या काही उपपद विभक्ती पण आहेत द्वितीयाच्या. त्या आपण क्रमशः बघूया. आता उदाहरणार्थ गमगच्छ धातुकृते पाणिनीचं एक सूत्र आहे. आता आठवत नाही. पण गमगच्छ धातुकृते इथे टंकण दोष आहे कृतेसाठी. गमगच्छ धातुकृते कृ इथे ऋकारांत कृ आहे. गमगच्छ धातुकृते द्वितीया भवति. आता उदाहरणार्थ पाठच्या ह्याच्यात आपण बघू शकतो. रामः रामः काय म्हणूया आपण त्याला? रामः ग्रामे वसति असं एक वाक्य आहे आणि रामः ग्रामं गच्छति असं एक वाक्य आहे. 2 वाक्य मी सांगितली याच्यामध्ये. रामः वने वसति किंवा रामः ग्रामे वसति आणि रामः ग्रामं गच्छति. आता रामः ग्रामे वसति. राम कुठे राहतो? तर तो गावात राहतो, असं आहे. तर आता वसती म्हटल्यानंतर तो कुठेतरी राहणार आहे. म्हणून त्या त्या कुठे राहतो, कुत्र वसती असा प्रश्न विचारला म्हणून त्याची सप्तमी आली. ठीक आहे. परंतु आता वस धातूसाठी जागा, स्थान आपण मागच्या वेळेला विभक्तीमध्ये पण आता पुढे बघणार आहोत, की स्थान निर्देशक जिथे असतं त्याची सप्तमी विभक्ती येते किंवा अधिकरण जे आहे त्याची सप्तमी विभक्ती येते. ते कशाच्या तरी आधारावर गोष्ट चालत असते. त्यामुळे तिथे सप्तमी येते. बरोबर आहे? त्यामुळे रामः ग्रामे वसति. राम गावात राहतो. गावामध्ये राहतो. म्हणून त्याची सप्तमी आहे. म्हणून वस धातूसाठी सप्तमी आली. परंतु आता रामः ग्रामे गच्छति हे वाक्य चुकीचं आहे. कारण नियम उपपद विभक्ती अशी आहे, की रामः गमगच्छ धातुकृते कर्मस्य द्वितीया भवति. रामः ग्रामं गच्छति. म्हणजे गमगच्छ धातू आला, की स्थाननिर्देशक जो शब्द आहे ग्राम. आता इथे गमगच्छ धातू आहे हा अकर्मक धातू आहे. काय जातो असा प्रश्न नाही विचारता येणार. बरोबर आहे? कुठे जातो असा प्रश्न विचारता येईल. परंतु काय जातो? किम गच्छति? कह गच्छति? उत्तर आहे राम. किम गच्छति? असा प्रश्नच नाही विचारता येणार. अकर्मक धातू आहे. परंतु त्यामुळे ग्राम इथे कर्म नाही आहे. परंतु तिथे स्थाननिर्देशक शब्द आहे. त्याची सुद्धा आपल्याला द्वितीया करायची आहे. अशी ही उपपद विभक्ती आहे. गमगच्छ धातुकृते जे स्थाननिर्देशक जो शब्द असतो त्याची द्वितीया अपेक्षित असते. त्याच्यानंतर उपसर्ग सहित धातू जे असतात. धातुः यदि उपसर्ग सहित अस्ति चेत द्वितीया करणीयम. आता उदाहरणार्थ आता उदाहरण हेच घेऊया, की रामः ग्रामे वसति. आता हे उदाहरण झालं, की राम गावात राहतो. परंतु जर मी वसतीच्या ऐवजी जर अधिवसती म्हणजे अधिवसती म्हणजे
खूप वेळ राहतो किंवा निश्चयपूर्वक राहतो असा त्याचा अर्थ होतो. तर रामः जर मला अधिवसती क्रियापद वापरायचं असेल, तर मला ग्रामे नाही वापरता येणार. तर मला रामः ग्रामं अधिवसती. हं. उदाहरण आहे का आपण बघूया. अं, ह्याच्यात उदाहरण नाहीये. परंतु आता मी जे सांगते आहे की रामः ग्रामम् अधिवसति. ॲक्चुअली अधितिष्ठती किंवा स्था धातू असेल तर अधितिष्ठती ना. आता रामः रामः दुसरं कुठलं उदाहरण देऊ शकतो आपण? अधि अधितिष्ठती. सः किंवा रामः वनम् अधितिष्ठती. असंही वापरता येतं. त्यामुळे जर उपसर्ग असेल धातूला वापरलेला, हं, वसती आणि अधिवसती किंवा तिष्ठती आणि अधितिष्ठती. हं. आता अधि हा उपसर्ग वापरलेला आहे. आपण असं म्हणू शकतो, की रामः वने तिष्ठती. राम वनामध्ये तिष्ठत होता किंवा थांबला होता. हं. कारण स्था धातू फक्त स्था धातू आहे, तिष्ठती. परंतु जर मी अधितिष्ठती म्हणजे निश्चयपूर्वक थांबला होता किंवा खूप वेळ थांबला होता किंवा अ, अ, म्हणजे एक एक त्याच्यावर जोर द्यायचा असेल, तेव्हा काही उपसर्ग वापरले जातात. तर त्यावेळेला जर अधितिष्ठती असं जर मला उपसर्ग सहित धातू वापरायचा असेल, अधियोगस्था, तर मग त्याला स्थाननिर्देशक शब्दाची ही द्वितीया करणं अपेक्षित आहे. त्यामुळे रामः वनम् अधितिष्ठति. रामः वने वसति. रामः वनम् अधिवसति. वनम द्वितीया आली. तसंच रामः वने तिष्ठति. सप्तमी रामः वनम् अधितिष्ठति. द्वितीया. हं. वनमची द्वितीया. स्थाननिर्देशक शब्दाची द्वितीया. कोणाची द्वितीया करायची हे पण लक्षपूर्वक करायची आहे. कारण आता आपण एक-एक उपपद विभक्ती आणि एक-एकच विभक्ती घेतो आहोत. त्यामुळे सोपं वाटतं. नंतर सगळ्या विभक्त्या येतात एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये. मग कोणाची द्वितीया करायची, कोणाची चतुर्थी करायची, कोणाची पंचमी करायची असा प्रश्न उत्पन्न होतो. त्यामुळे स्थाननिर्देशक शब्दाची द्वितीया करणं अपेक्षित आहे. तिसरा नियम आहे उभायतः नाही, उभयतः अत्र टङ्कणदोषः अस्ति. अ, उभायतः उभयतः एक मिनिट. हां. उभयतः, परितः, अभितः योगे द्वितीया विभक्ती असते. हं. आता उदाहरणार्थ इथे असेल पुढे उदाहरण एक हां, हे बघा इथे उदाहरण दिले आहे. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति. हं. म्हणजे उभयतः म्हणजे दोन्ही साइडला. मार्ग आहे, त्याच्यानंतर त्याच्या उभयतः म्हणजे त्याच्या दोन्ही साइडला वृक्ष आहेत भरपूर, झाडे आहेत. तर उभयतः योगे जो शब्द आलेला असतो त्याची आता इथे मार्गस्य उभयतः वृक्षाः सन्ति. एतद् वाक्यम असम्यक अस्ति, सम्यक नास्ति. हं. बऱ्याच वेळेला ह्याच मिस्टेक्स होतात. मार्गम उभयतः म्हणजे आपण जनरली मराठीत म्हणणार मार्गाच्या दोन्ही बाजूला किंवा आय मीन मार्ग जो आहे किंवा रस्ता जो आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. रस्त्याच्या म्हणून षष्ठी तसं नाहीये. तर मार्गस्य नाही करायचं. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति. अ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत. उभयतः परितः परितः म्हणजे चारों ओर, चारों तरफ म्हणजे फक्त 2 साइडला नाहीये, चारों तरफ म्हणजे आपण सराउंडिंग किंवा राउंडमध्ये ग्रामं परितः क्षेत्राणि सन्ति. हं. ग्रामम गाव आहे त्याच्या चारी बाजूला मार्ग असतो त्याच्या चारी बाजू ब्लॉक नाही करू शकत. त्याच्या 2च बाजू असतात. ग्रामम परितः म्हणजे गाव असतं एखादं, तलाव असतो एखादा, त्याच्या चारी बाजू आपण काहीतरी ठेवू शकतो चारी बाजूंना. ग्रामं परितः गावाच्या चारी बाजूला क्षेत्राणि सन्ति. क्षेत्र म्हणजे शेतं. तर शेतं आहेत किंवा शेतजमिनी आहेत गावाच्या चारी बाजूला. ओके. तर ग्रामाची म्हणजे ज्याच्या परितः आहे त्याची द्वितीया करायची. त्याच्यानंतर उभयतः परितः सर्वतः पण असतं. सर्वतः म्हणजे सब तरफ. सब तरफ म्हणजे अ, वर खाली आजूबाजूला 360 डिग्रीमध्ये सगळीकडे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ उद्यानं सर्वतः हरितिमा अस्ति. आता उद्यान आहे त्याच्या सर्वतः, सर्वतः म्हणजे चारी बाजूला तर आहेच, पण वरती खालती पण. खाली ग्रास असतं, वरती झाडं असतात ना, ऑल डिग्रीजमध्ये किंवा ऑल सर्व दिशांना, दश दिशांना काय आहे? हरितिमा किंवा हिरवळ हिरवळ आहे.
अ, असा असा त्याचा अर्थ होतो. सर उभयतः, परितः, अभितः, सर्वतः. अभितः म्हणजे दोन्ही बाजूला. उभयतः, अभितः समान असते. अ, सर्व बाजूला असे जेव्हा शब्द वापरले जातात, तेव्हा ज्याच्या सर्व बाजूला किंवा ज्याच्या दोन्ही बाजूला आहे त्या शब्दाची द्वितीया करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर सहयोगे आणि विनायोगे द्वितीया वापरायची आहे. उदाहरणार्थ ह्याच्यात असेल एखादं वाक्य सहचं दिलंय का? हां, सह खाली बघा. अ, आणि द्वितीया नाही सांगितलं, तर तृतीयाचं उदाहरण दिलं आहे सहसाठी. विना. विनाचं उदाहरण दिलेलं आहे. परंतु सह आणि विनायोगे अपि द्वितीया भवति। हां, क्षम्यतां। सहयोगे तृतीया एवं भवति। अ, द्वितीया न भवति। क्षम्यतां। सो सो विनायोगे द्वितीया भवति। विनायोगे म्हणजे उदाहरणार्थ आपण अहं पुत्रं विना कुत्रपि न गच्छामि. हं. किंवा मी पुत्राशिवाय कुठेही जात नाही. ओके. पुत्रं विना म्हणजे विनाच्या बाजूला जो शब्द आहे, कोणाच्या विना जात नाही, तर त्या शब्दाची द्वितीया करायची आहे. उदाहरण इथे बघा दिलेलं आहे. विद्यां विना जीवनं सुखपूर्णं न भवति. हं. विद्येशिवाय जीवन सुखपूर्ण होत नाही. कोणाशिवाय होत नाही? त्या शब्दाची द्वितीया. विद्यां. ओके. हा एक इथे हा झाला. विनायोगे, धिक् योगे द्वितीया भवति. आता धिक्चं उदाहरण दिलंय का इथे? हां, दिलंय. धिक म्हणजे निंदा करणे किंवा धिक्कार करणे. धिक दुष्टान किंवा धिक दुर्योधनम, धिक दुःशासनम, धिक धृतराष्ट्रम. ओके. तर ह्या शब्दाची आता दुर्योधन हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे. त्याची द्वितीया एकवचन आहे दुर्योधनम किंवा आता इथे दुष्ट लोकांचा धिक्कार असो असं हे आहे. धिक दुष्टान. बहुवचनी आहे म्हणून दुष्टः, दुष्टौ, दुष्टः हा प्रथमा, दुष्टं, दुष्टौ, दुष्टान द्वितीया. हं. तर दुष्टान म्हणजे द्वितीया बहुवचनात आहे. म्हणजे दुष्ट लोकांचा धिक्कार असो. कोणाचा धिक्कार असो, त्या शब्दाची द्वितीया करायची आहे. त्याच्यानंतर आहे धिक योगे द्वितीया, प्रतियोगे अपि द्वितीया. हं. प्रति म्हणजे कोणाकडे तरी जेव्हा आपण जात असतो किंवा कोणाकडे तरी पाहत असतो, बरोबर? अहं देवालयं प्रति पश्यामि किंवा अहं देवालयं प्रति गच्छामि. ओके. किंवा इथे उदाहरण दिलंय बघा. आता फरक आहे ह्याच्यामध्ये. अ, अहं अ, देवालये अहं देवालयं पश्यामि. हं. किंवा अहं देवालयं प्रति गच्छामि. आता मी देवळात जात आहे आणि देवळाकडे जात आहे. ह्या 2 शब्दामध्ये फरक आहे. त्यामुळे इथे काय उदाहरण दिलेलं आहे, कृषकः क्षेत्रं प्रति गच्छति. हं. तो शेतकरी जो आहे, तो शेताकडे चाललेला आहे. शेताकडे चाललेला आहे, निश्चित रूपाने शेताकडे पोहोचलेला नाहीये. परंतु शेताकडे जातोय. मार्गामध्ये तो दुसरीकडे पण जाऊ शकतो. तर हा सूक्ष्म फरक आहे. तर तो तिथे पोहोचलेला नाहीये. शेताकडे तो शेताच्या साइडनी किंवा शेताच्या दिशेने तो चाललेला आहे. तर तिथे प्रति शब्द वापरायचा असतो. शेतकरी शेताकडे चालला आहे किंवा जात आहे. हं. क्षेत्रं प्रति गच्छति असा त्याचा अर्थ होतो आहे आपल्याला. अजून कशासाठी? सकर्मक धातू योगे अ, द्वितीया आवश्यकमस्ति. आता सकर्मक धातू कुठले? बरेचसे आपण सांगितले. पठ, लिख, वद, गम, नम, रक्ष, दृश्य, रच किंवा प्रच्छ असे अनेक धातू आहेत जे सकर्मक धातू आहेत आणि त्यांना कर्म असतंच. त्यामुळे कर्माची द्वितीया होणारच आहे. परंतु अकर्मक धातूंमध्ये द्वितीया होतेच असं नाही. त्यामुळे हे आपण हे बघितले. आता इथे द्वितीयाची कुठली-कुठली उदाहरणं दिली आहेत आपण बघितली. प्रतीचं दिलंय. कृषकं क्षेत्रं प्रति गच्छति. उभयतःचं दिलं आहे. मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति. परितःचं दिलंय. ग्रामं परितः क्षेत्राणि सन्ति. सर्वतः उद्यानं सर्वतः हरितिमा अस्ति. निकषा समीप म्हणजे समीपसाठी सुद्धा वापरली जाते. मम गृहं समीप किंवा निकष समीपं सरोवरः अस्ति. त्याच्यानंतर विद्यां विना योगे. विद्यां विना जीवनं सुखपूर्णं न भवति. धिक् योगे द्वितीया धिक् दृष्टा धिक् दुर्योधनम्
त्याच्यानंतर गमगच्छ धातू होते द्वितीया, फार महत्वाचा नियम आहे. सह विद्यालयं गच्छती. त्याच्यानंतर याच धातू सकर्मक धातू आहे. त्यामुळे कोणाकडे मागतो आहे त्याची द्वितीया होणार. भिक्षुकः धनिकं याचते. अ, त्याच्यानंतर प्रच्छ धातू सकर्मक धातू आहे. शिष्यः गुरुं प्रश्नं पृच्छति. कोणाला प्रश्न विचारतो आहे? काय विचारतो आहे? इथे इथे 2 गोष्टींची द्वितीया झालेली आहे, की किं पृच्छती, प्रश्नं पृच्छती. कर्म आहे म्हणून तो त्याची द्वितीया अपेक्षित आहे आणि कोणाला विचारत आहे? तर गुरूंना विचारतो आहे. कारण पृच्छ धातू आहे, तो सकर्मक धातू आहे. त्यामुळे सकर्मक धातू योगे द्वितीया भवति. त्यामुळे कोणाला विचारतो आहे? त्या गुरु शब्दाची पण द्वितीया झालेली आहे. सो अशा प्रकारे एवं प्रकारेण वयं द्वितीया विभक्तेः अभ्यासं संपूर्णं कृतवन्तः. तसे नियम भरपूर आहेत, पण आत्तापुरते हे ठीक आहे. अहं स्टॉप शेअर करोमि. एवं प्रकारेण वयं द्वितीया विभक्तेः अभ्यासं कृतवन्तः. अ, प बहवः वाक्यानि लिखन्तु, प्रेषयन्तु. अ, अत्र तस्य तेन कारणेन सरावः अपि भवति। शुभं भवेत्। धन्यवाद।